काला धन लाने का नहीं लाने का? अमित शहा बरोबर आहे का? गब्बर सिंगच वाटतो का? समोर एकनाथराव शिंदे बसलेले असतात, त्याच्या बाजूला अनाजी पंत. जर थोड़ा वेळ थांबलात तर मी बोलतो कि तहजीब और तमद्दुन की जो देखी मिसाल आप में, शाइस्ता रवि आप में और रंगे जमाल आप में, कि तहजीब और तमद्दुन की जो देखी मिसाल आप में, शाइस्ता रवि आप में और रंगे जमाल आप में, एक हुस्न नजर कहिए या हुस्न सहर कहिए, एक हुस्न नजर कहिए या हुस्न सहर कहिए, मिलता है बहुत कम मैंने जो देखा कमाल आप में, मैंने जो देखा कमाल आप में. धन्यवाद. छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपण निश्चितच खासदार केलेलंच आहात, ते आपले इंडिया आघाडीचे उमेदवार शिवसेना नेते सन्माननीय विनायकरावजी राऊत, आपल्या सर्वांचे नेते आणि माजी आमदार सन्माननीय रमेशरावजी कदम, व्यासपीठावर बसलेली तिन्ही पक्षांची म्हणजे आमची हिबुदाबाई दलवाई वगैरे सगळी तिन्ही पक्षांची सगळी प्रमुख मंडळी, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, खर तर आता आम्ही काही सांगावं, तुमचं मतपरिवर्तन करावं, तुमचं प्रबोधन करावं आणि मगच तुम्ही मतदान कोणाला करणार हा निर्णय या निवडणुकीमध्ये करण्याची आता गरज राहिलेली नाही. या देशामध्ये काय घडतंय, या देशामध्ये आजचे जे दिल्लीमध्ये बसलेले राज्यकर्ते आहेत किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये बसलेले जे राज्यकर्ते आहेत, ते राज्यकर्ते कशा पद्धतीने वागतायत हे आता तुम्हाला सांगण्याची काही गरज राहिली असं मला काय वाटत नाही. किंबहुना गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं पक्ष फोडाफोडीचे, पक्ष चोरण्याचे, पक्षाची नावं चोरण्याची, पक्षाची निशाणी चोरण्याचं जे काम सुरू झालेलं आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. याचा अर्थ एकमेकाच्या पक्षामधले लोक दुसऱ्या पक्षामध्ये गेले नाहीत का, फोडाफोड झाली नाही का, असं नाही म्हणता येणार नाही, ते झालेली आहे. ज्या ज्या वेळेला या देशामध्ये अनेक पक्ष फुटले, त्या त्या वेळेला फुटलेल्या पक्षांना खरा पक्ष कोणता हे ठरवत असताना निवडणूक आयोगानं मूळ पक्षाची निशाणी गोठवण्याचं काम केलं. तुलाही देणार नाही, यालाही देणार नाही, तू नवीन निशाणी घे, तू त्या नवीन निशाणी घे, असे दोन्ही गटांना सांगण्याचं काम या देशामध्ये यापूर्वी अनेक वेळा झालंय. पण ज्यांचा मूळ पक्ष आहे तो पक्ष मत काढून बंडखोर गटाला दिल्याचा इतिहास या देशामध्ये यापूर्वी कधीच नव्हता. या देशामध्ये कधीच नव्हता. या महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष फुटले, भारतीय जनता पार्टीने 2 पक्ष फोडले. आज इथपासून अख्ख्या जगामध्ये भले शिवसेना प्रमुखांबद्दल, शिवसेनेबद्दल कोणाच्याही मनामध्ये काहीतरी वेगळी मतमतांतर असू शकतात, पण जर प्रश्न विचारला की शिवसेना कोणाची, तर कोणी सांगेल शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, तर कोणी सांगेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवार साहेबांचा पक्ष आहे, हे कोणी सांगेल. आज बाळासाहेब हयात नाहीत म्हणून त्यांचा पक्ष उचलून कोणाला तरी दिला हे सांगितलं जातं, पण पवार साहेब स्वतः हयात आहेत. पवार साहेब स्वतः हयात आहेत आणि त्याच पवार साहेबांचा पक्ष बंडखोर गटाला देण्याचं काम
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि निवडणूक आयोग करतो, लोकशाही धोक्यामध्ये आहे जे म्हणतो आपण ते ही लोकशाही धोक्यामध्ये आहे. लोकशाही धोक्यामध्ये आहे म्हणजे काय आहे नेमकं? आज निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, विधानसभेचे अध्यक्ष ही स्वायत्त संस्था आहे, पार्लमेंटचे अध्यक्ष ही स्वायत्त संस्था आहे, न्यायालय ही स्वायत्त संस्था आहे, ईडी, सीबीआय, NIA, इन्कम टॅक्स या स्वायत्त संस्था आहेत. पण या स्वायत्त संस्था स्वायत्त राहिल्या आहेत का? या स्वायत्त संस्थांवर कुठलाही राज्यकर्ता असेल तर त्या राज्यकर्त्याला त्या स्वायत्त संस्थांना कुठल्याही प्रकारचा आदेश देता येत नाही. घटनेमधली तरतूद म्हणजे काय? घटनात्मक पद म्हणजे काय? आज घटना या ठिकाणी संपते अशी आपण भीती या ठिकाणी व्यक्त करतो म्हणजे काय? तर याचा उल्लेख मी केला. या पदांवर कुठलाही देशामधला राज्यकर्ता असेल तर त्या पदांवर त्याची हुकूमत गाजू शकत नाही. ते स्वतंत्रपणे काम करू शकतात. तो स्वतः सत्ताधारी पक्षाचा आहे की विरोधी पक्षाचा आहे असा भेदभाव केला जात नाही. पण आज या देशामध्ये 2014 साली या देशामध्ये लोकांनी परिवर्तन घडवलं. 65 वर्ष काँग्रेसने राज्य केलं नाही म्हणून आता देशामध्ये परिवर्तन पाहिजे असं या देशातल्या जनतेला वाटलं आणि त्यांनी परिवर्तन घडवलं. परिवर्तन घडवण्यापूर्वी आजचे पंतप्रधान असेच एखाद्या हिरो सारखे स्टायलिश यायचे आणि प्रश्न विचारायचे, 60 साल में इस देश में कुछ हुआ है क्या? तर आमच्या ह्या जेवलेताई पहिल्यांदा उठायच्या, कुछ नाही. मग इकडे बघायचे, मग इकडे बघितल्यानं आमचे इकलाख भाई उठायचे, कुछ नाही. मग इकडे तरुण ते तर काय नुसते टानाटाना उड्याच मारायचे. झालं 60 साल में कुछ नहीं हुआ. मग दुसरा प्रश्न असायचा, काला धन लाने का नहीं लाने का? लाने का. लाने का नहीं लाने का? लाने का. मग काला धन लाने का तो रखने का कहा? सगळ्यांना काळजी वाटायला लागली, आता कुठे ठेवणार हे? लगेच पुढचा डायलॉग पंतप्रधान मारतो. पंतप्रधान नव्हते, नरेंद्र मोदी मारून मोकले, अरे लाने का तो यूं ही एक एक खाते में 15-20 लाख रुपये डालने का. जो तो उठला तो गेला खाती काढायला. आता प्रत्येकाच्या खात्यामध्ये 10 वर्षामध्ये 15 लाखाची 30 लाख रुपये झालेत का नाही? अरे काय नाही सांगता. आता पंतप्रधानांनी नवीन घोषणा केलेली आहे. त्यांनी सांगितलं पश्चिम बंगालमध्ये की इन्कम टॅक्सच्या धाडी टाकून 3000 कोटी रुपये मी गोळा केले. एवढी निवडणूक होऊ द्या, ते सगळे तुमच्या खात्यात टाकतो, तुमच्या खात्यात टाकतो. विषय सांगण्यासारखे अनेक आहेत आणि हे विषय बऱ्यापैकी तुम्हाला माहिती सुद्धा आहे. हे यापूर्वी काँग्रेसने कधी केलं नव्हतं. 2014 साली केलेली चूक दुरुस्त करण्याची आता वेळ आली आहे. नशिबानं 2014 साली या चुकीचा भागीदार मी नाहीये. मी तेव्हा सेनेत नव्हतो, मी राष्ट्रवादीत होतो. त्यामुळे हा अधिक मला बोलण्याचा अधिकार आहे का नाही? मी काय त्याच्यामध्ये नव्हतो, या पापामध्ये मी काय भागीदार नव्हतो. आणि म्हणून मित्रांनो, ही निवडणूक फार निराळी निवडणूक आहे. ही निवडणूक खऱ्या अर्थानं देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आणि या देशामधल्या एकंदरीत ज्या स्वायत्त संस्था आहेत यांचं अस्तित्व ठरवणारी निवडणूक आहे. काय निवडणूक आयोगाचं झालं? निवडणूक आयोग कोणी नेमायचा? केवळ सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश चंद्रचूड धर्माधिकारी काय म्हणाले? काय म्हणाले की निवडणूक आयोग हा स्वतंत्र असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये काँग्रेसच्या राजवटीपासून देशाचे पंतप्रधान, दुसरा विरोधी पक्षाचा विरोधी पक्ष नेता आणि तिसरा सुप्रीम कोर्टाचा जज असायचा. सुप्रीम कोर्टाचा जज असायचा. काय केलं काय पंतप्रधानांनी? एका दिवसात कायदा आणला आणि कायदा आणला आणि सरन्यायाधीशांना काढून टाकलं. आता त्या न्यायमूर्तींमध्ये आहेत कोण? निवडणूक आयोगामध्ये देशाचे पंतप्रधान, त्यांच्या मंत्रिमंडळातला ते म्हणतील तो मंत्री आणि केवळ विरोधी पक्ष नेता. केवळ विरोधी पक्ष नेता आहे. निवडणुकीच्या तोंडावर दोन निवडणूक आयोगाने राजीनामा दिला. 12 तासाच्या आतमध्ये त्यांना वाटले ते निवडणूक आयोग त्यांनी नेमले. आज राहुल गांधींच्यावर सकाळ संध्याकाळ वाटेल त्या केसेस होत आहेत. देशाचे पंतप्रधान हा देश तोडण्याची भाषणं करतायत, जाती धर्मामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करतायत.
आजपर्यंत जो जो देशातला पंतप्रधान झाला त्या पंतप्रधानानं पंतप्रधान पदाची गरिमा कधी घालवली नव्हती, पण आमच्या पंतप्रधानांनी या देशाची गरिमा घालवलेली आहे. आणि निवडणूक आयोगाकडे सातत्यानं तक्रार करून निवडणूक आयोग तोंड उघडायला तयार नाही, काळी त्या ठिकाणी कुठलाही निर्णय करायला तयार नाही, कुठलीही या ठिकाणी कारवाई करायला तयार नाही. पण या लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाची एक मोठी ताकद आहे, ती ताकद म्हणजे तुम्ही आम्ही आहोत. आपल्या देशाचं घटना संविधान प्रजासत्ताक दिन आपण 1950 ला साजरा करतो. 26 जानेवारी 1950 ला आपण संविधान स्वीकारलं. आपल्या अगोदर अमेरिका लोकशाही होती, पण 1996 पर्यंत या देशामध्ये महिलांना मत देण्याचा अधिकार अमेरिकेच्या घटनेमध्ये नव्हता. पण ज्या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला त्या दिवशी आपल्या घटनेनं ती महिला असेल, तो गरीब असेल, तो श्रीमंत असेल, तो पुरुष असेल, त्याला मतदान देण्याचा अधिकार या घटनेनं दिला, तो काँग्रेस सरकारनं दिला. त्याने ती भीती बाळगली नाही, काँग्रेस सरकारनं दिला. त्यावेळेला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काही लोकांनी या संदर्भामध्ये आपली विरोधातली मतं नोंदवली आणि त्यांनी बाबासाहेबांना विचारलं की आपण महिलांना मतांचा अधिकार देताय, मुलांना 18 वर्ष, ज्याची 21 वर्ष त्यावेळेला होती, 21 वर्ष पूर्ण झाली त्याला अधिकार देताय, हे तर सुशिक्षितांचं प्रमाण कमी आहे, त्यांना कसं कळेल? त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की कदाचित या देशातले मंत्री, या देशातले संत्री, राज्यकर्ते, आमदार, खासदार विकले जातील, पण माझ्या देशाची घटना आणि माझ्या देशाचं संविधान जर शाबूत कोणाच्या हातामध्ये असेल तर ह्या देशातल्या अशिक्षित माणसांच्या, महिलांच्या, पुरुषांच्या, सर्वसामान्य माणसांच्या हातामध्ये संविधान शाबूत असेल. आणि म्हणून मी त्यांना पहिल्या दिवसापासून अधिकार देतोय, मतदानाचा अधिकार देतोय. आणि हा मतदानाचा अधिकार देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा राष्ट्रपती म्हणून, सर्वोच्च पदावर बसलेला राष्ट्रपती असेल, देशाचा पंतप्रधान असेल, माझ्यासारखा आमदार असेल, विनायकरावांसारखा खासदार असेल, नाही तर तुमच्यासारखा सामान्यातला सामान्य माणूस ज्या दिवशी मतदान केंद्रावर जाईल त्या दिवशी प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार आहे. मी मोठा आहे म्हणून मला 5 मतं देण्याचा अधिकार नाही. आता या भाजपने ईव्हीएम मशीन मध्ये गडबड घोटाळा करतात तो भाग वेगळा, पण प्रत्येकाला अधिकार आहे. आणि म्हणून या देशाची तुम्हाला चिंता वाटत असेल, या लोकशाहीची तुम्हाला चिंता वाटत असेल, हे संविधान टिकावं असं तुम्हाला वाटत असेल, तर 7 मेला कुणी न सांगता, कुणी न बोलता स्वतःहून मतदान केंद्रावर जा आणि विनायक राऊत यांच्या नावासमोरची मशाल पेटवा, अशा प्रकारची तुम्हाला विनंतीने आग्रह करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. याकरता म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. बोलण्यासारखे विषय अनेक आहेत, अख्ख्या राज्यभर फिरतोय, बोलतोय. विदर्भातून आलोय, विदर्भातल्या 6-10 जागांची निवडणूक झाली. आज सांगतो, आज जबाबदारीनं सांगतो, आले निवडून, आले कदाचित काटावर, तर नितीन गडकरी येतील, नपेक्षा 10च्या 10 जागा इंडिया आघाडीच्या येतील. आले निवडून तर जे नितीन गडकरी सांगत होते की कुठल्या गल्ली कोणासमोर मी मत मागायला जाणार नाही, मी पत्रक काढणार नाही, मी कोणाला हार घालणार नाही, मी कोणासमोर विनंती करणार नाही, सगळ्या क्लिप पाहिजे तर मी तुम्हाला दाखवतो. मी प्रचारातून तिथून आलोय, मी तिथं रान उठवलं. नितीन गडकरींच्या पुऱ्या कुटुंबाला सगळ्या गल्ली बोळामध्ये, मुस्लिम मोहल्ल्यामध्ये, बौद्ध वाड्यांमध्ये जाऊन आमच्या बाबांना मत द्या, आमच्या बाबांना मत द्या म्हणून सांगायची वेळ आहे. लोकशाहीची ताकद ही आहे, लोकशाहीची जादू ही आहे, तुमच्या एका मताची ताकद ही आहे. कोण? नरेंद्र मोदी. असे किती आले आणि गेले. नरेंद्र मोदी कोण आहे या जनतेसमोर? कारण शेवटी तुम्ही जनता हा जनार्दन आहात. जनार्दन म्हणजे साक्षात ईश्वर तुम्ही आहात. तुमच्या पुढे नरेंद्र मोदी मोठे आहेत? मोठे आहेत का? मोठे नाहीत ना. आणि म्हणून ही मतांची ताकद दाखवायची असेल तर 400 पार म्हणून जे सांगतात त्यातला एक कमी करायची ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि तो जर कमी करायचा असेल विरोधकाचा, तर आपला एक वाढवायला हवा का नको? मग आता ह्या गाड्याला वाढवायचा का नाही वाढवायचा? म्हणजे उंचीनं नव्हे, ग्रहणात वाढतात आणि वाढवतात तसं नाही वाढवायचं आहे. आपल्या बाजूला एक मतदार वाढवायचा की नाही वाढवायचा, खासदार वाढवायचा की नाही वाढवायचा? वाढवायचा ना. आज काय लोक सांगतात आम्ही विकास करणार आहोत, आम्ही हे करणार आहोत.
आम्ही ते करणार आहोत. आठवा तो पूर चिपळूण शहरातला 23 जुलैचा, आठवा तो पूर 2005चा, आठवा तो पूर 2007चा. पण परवांच्या दिवशी आलेला पूर, उद्धव साहेबांचं एवढं मोठं ऑपरेशन झालं होतं, चालता येत नव्हतं. आणि 25 जुलै 2021ला उद्धव साहेब आले होते या शहरामध्ये. थोडक्यात घेतो कारण रावताना बोलायचंय. खरं तर मला तास दीड तास बोलायला लागतं, पण तुम्ही कंटाळा आणि 10 वाजता माईक बंद करावा लागेल. उद्धव साहेब त्यावेळेला आले होते आणि सगळ्या शहरामध्ये चालले. मला भारतीय जनता पार्टीला विचारायचंय, त्यावेळेला तुमचे 2 माजी मुख्यमंत्री या शहरामध्ये आले होते की नाही आले होते? 2 माजी मुख्यमंत्री आले होते. फार मोठ्या वल्गना केल्यात, उद्धव साहेबांना शिव्या दिल्यात, कलेक्टरला दम दिलात. काय या पुरामध्ये होरपळलेल्या, पुरामध्ये संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या चिपळूण शहराकरता तुम्ही काय दिलं? काय दिलं? या चिपळूणचं एक शिष्टमंडळ, भारतीय जनता पार्टीचं शिष्टमंडळ, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना भेटायला गेलं होतं. वाचलत की नाही तुम्ही? काय दिलं अर्थमंत्र्यांनी माझ्या शहराला? काही दिलं नाही. पण कोरोनाचं संकट असताना, केंद्र सरकार मदत करत नसताना आज कायदेशीर बघा. आणि जे आमदार म्हणतात की पलीकडे मी विकासाकरता गेलो, त्यांना माझं आव्हान आहे. अरे त्यावेळेला या चिपळूण शहरातल्या पुराचा गाळ काढण्यापासून या चिपळूण शहराला अजिबात कधीही भविष्यामध्ये पाण्याचा महाड शहराला, खेडाला धोका येऊ नये म्हणून बजेटमध्ये 10,000 कोटी रुपयाची तरतूद उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारनं केली, महाविकास आघाडीनं केली. मीच मांडला कॉलेजमध्ये हा विषय. आणि त्यातले पूर्णपणे 3,200 कोटी, 3200 कोटी एकट्या चिपळूण शहराकरतायत. शेखर निकम विकासाकरता गेलात ना? महाविकास आघाडी विकास करत नव्हती? काय सांगताय तुम्ही विकासाचं कौतुक? मला मी बोलत नव्हतो, कारण प्रत्येकाच्या विरोधात मीच बोलायचं प्रत्येक वेळी. आणि बाकीच्यांनी मात्र इथं दपू तिथं दपू, दपूचे 10 पाय ती म्हण होती ना पूर्वी, पोटात पाय घ्यायचे. काय विकास म्हणजे काय? हा मोठा तुम्ही मुरादपूरचा पूल मला सांगताय, कौतुक आम्ही करतोच. पण त्याच्या बाजूला रेल्वे स्टेशन ते गंधारेश्वरला बांधलेला पूल हा भास्कर जाधवच्या कारकिर्दीमध्ये झालेला आहे. विसरलात? हा गोळकोटचा पूल, गोळकोट ते करमावणे हा पूल कोणाच्या कारकिर्दीमध्ये झाला? हा जुळवण्यात जाणारा पूल हा कोणाच्या कारकिर्दीमध्ये झाला? इथं तत्कालीन नगराध्यक्ष अजमलबाई पटेल बसलेले आहेत. या बाजार पुलाला स्वतः आणून पैसे कुणी दिले? कोणी? काय सांगताय तुम्ही? मोठं कौतुक आम्हाला विकासाचं. अरे ज्या वेळेला पक्षाच्या पाठीमाग अडचणीच्या काळामध्ये उभं राहण्याची गरज होती, त्यावेळेला पक्षाची साथ सोडून तुम्ही गेला. केलं की नाही? उद्धव साहेबांना सगळे सोडून गेले, पण विनायक राऊत, भास्कर जाधव सोडून तर सोडा, विरोधकांच्या विरोधात, गद्दारांच्या विरोधात लढतायत. हा गरज इथे ही होती. 84 वर्षाच्या वयोवृद्ध शरद पवार साहेबांच्या पाठीमाग तुम्ही खंबीरपणे उभं राहण्याची ज्या वेळेला गरज होती, त्यावेळेला तुम्ही त्यांना साथ सोडून गेलात. रमेश भाई, तुम्हाला एवढंच सांगतो की आज तुम्ही ते आव्हान पेलत आहात. या तुमच्या आव्हानाला तुम्ही एकटे नाही, तर तुमच्याबरोबर आम्ही सगळे आहोत. या आव्हानाला तुम्ही जाहीरपणे सामोरे जा. लोक तुमचा आदर करतील, लोक तुमचा सन्मान करतील. शेवटी जनता ही लढवय्याच्या पाठीमागे उभी राहते. राहते का नाही राहते? राहते ना? आता हे विनायक राऊत तिथं बसलेत. आजच मी पेपरला वाचलं बाबा, राऊत साहेब तुमच्या विरोधातल्या उमेदवाराच्या प्रचारला ते कोणते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, काय ते काय नाव त्यांचं, योगी आदित्यनाथ, ते भगवी कपनी घालतात एवढी लांबडी, माहिती आहे काय? एवढा ते खाली डगला घालतात, माहिती आहे काय? उंची फार मोठी आहे, एवढीच आहे, फार मोठी आहे. माहिती आहे तुम्हाला? हा माणूस 5-25 हजार गुंड पाळून असतो. 5-25 हजार गुंड पाळून हा माणूस आहे. हा साधू, हा बुवा, तो येणार आहे विनायक राऊतांच्या विरोधात प्रचारला. आणि दुसरा महाराष्ट्राचा गब्बर सिंग, कोण? अमित शहा. बरोबर आहे का? गब्बर सिंगच वाटतो का ना? विनायक राऊत तुम्ही पेपरला वाचला बुवा, खरं काय खोटं काय माहित नाही मला, पण हाय खरं आहे. येणार आहेत
गेल्या निवडणुकीमध्ये ह्याच विनायक राऊतांच्या तब्येतीवरून टिंगलटवाळी झाली होती. टिंगलटवाळी झाली होती. पण एवढंच फक्त मी गब्बर सिंगांना सांगतो आणि त्या योगी आदित्यनाथांना सांगतो की तुम्ही ह्या माणसाच्या तब्येतीवर जाऊ नका. हा वाटतो तेवढा हलका नाही आहे. एकच आठवण करून देतो, अशाच पद्धतीनं ऑलिम्पिक मध्ये आपल्या महाराष्ट्राचे पहिले सुवर्ण पदक विजेते या ठिकाणी ऑलिम्पिक मध्ये कुस्तीपट्टू कुस्ती खेळायला गेले होते. ते गेले होते आपले खाशाबा जाधव. एवढासा गडी, एवढीशी तब्येत, हे परदेशातले असे पैलवान. पण खाशाबा जाधवाने त्या सगळ्यांना पाणी पाजून पहिलं सुवर्ण पदक आणलं. हा गडी पण तसलाच आहे. तुम्ही ह्याच्यावर जाऊ नका. हा खरा खाशाबा आहे. कमी पडला तर जाधव इथं उभा आहे. जाधव इथं उभा आहे. मी आज अमित शहाना सांगतो आणि योगी आदित्यनाथांना सांगतो, तुम्ही यायच्या भानगडीत पडू नका. तुम्ही इथं आलात तरी सुद्धा विनायक राऊत आणि खुल्या कोकणातली जनता तुम्हाला कोकणच्या मातीचं पाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे मी या ठिकाणी सांगतो. तुमच्या दादागिऱ्या, तुमच्या वल्गना, तुमच्या गोष्टी, तुमची भाषा, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला वाटतं काय कोणी तर पुरा पडणार नाही? तुम्ही बघता की नाही विधानसभेमध्ये माझी भाषणं? हा, बघता की नाही? समोर एकनाथराव शिंदे बसलेले असतात, त्याच्या बाजूला अनाजी पंत. अनाजी पंत कोण माहितीये की नाही तुम्हाला? अनाजी पंत त्याच्या बाजूला आता आमचे गेलेले अजित दादा. एकदा का मी उभा राहिलो आणि माझे काही तोप गोळे सुटले की असं हळूच बघतात वर. वर बघायची काही हिंमत होत नाही. आणि मग झालं म्हणतात ह्याच्या काय खरं नाही बुवा, ह्याचं काय खरं. काय घाबरायचं? आम्ही पाप केलेले नाहीत. आम्ही पाप केलेले नाहीत आणि म्हणून घाबरायचं काय कारण आहे? 43 वर्ष राजकारणामध्ये राहून माझ्या विरोधकांनी सुद्धा माझ्या चारित्र्याबद्दल आणि माझ्या भ्रष्टाचाराबद्दल एकानेही शिंतोडा उडवला नाही. घाबरायचं का ह्यांच्या बापाला? कशाला विनायक राऊत घाबरतील? विनायक राऊत का घाबरतील? भास्कर जाधव का घाबरेल? आणि भास्कर जाधव विनायक राऊत घाबरणार नाही तर तुम्ही कशाला घाबरताय? घाबराल? आहे ना, मी करतो की नाही बरोबर सगळ्यांचं. मी कोणाच्या अंगावर जात नाही, पण आला तर मात्र मी काही सोडत नाही बुवा. मी एकदम गरीब माणूस आहे खरं सांगायला गेलं तर. बांधवानो भगिनीनो गेले 40-43 वर्ष राजकारणामध्ये आहो. सांगा, एखाद्या जातीच्या धर्मानं, एका जातीच्या माणसानं उठून उभं राहावं, एका धर्माच्या माणसाने कुठल्या उभं राहावं. आणि भास्कर जाधव जरूर जहाल आहे, तो आक्रमक आहे, त्याची भाषणं जहाल आहेत. पण जहाल भाषणांमध्ये कधीही कुठल्या जातीबद्दल, कुठल्या धर्माबद्दल, कोणाच्या मुलीबद्दल, कोणाच्या सुनेबद्दल, कोणाच्या लेकीबद्दल, कोणाच्या पत्नीबद्दल भास्कर जाधवनी एकही शब्द वावगा काढलेला नाही. माझी लढाई असते ती मर्दाची लढाई असते. मी लढतो तो मर्दाबरोबर लढतो. मी लढतो तो समोरून लढतो. मी पाठीमागून लढत नाही. पाठीमागून लढत नाही. आणि म्हणून सकाळी सुद्धा मुस्लिम बांधव तालुक्यातले बसले होते. सगळे तालुक्यातले मुस्लिम बांधव बसले होते. मी त्यांना मुस्लिम म्हणून आव्हान केलं नाही. आणि इतर देखील जाहीरपणे तुम्हाला मुस्लिम म्हणून मी आव्हान करत नाही. तो माझा स्वभाव नाही. जातीपातीच्या राजकारणाला मला माझ्याकडे अजिबात कवडीची किंमत नाही. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मला कधी शिकवलं नाही. मी सांगितली मणिपूरची घटना, त्या महिलांच्यावर झालेला अत्याचार. मी सांगितली शेतकरी जवळजवळ 14 महिने उन्हातान्हात दिवाळीत उपोषणाला बसले. त्यांना नेपाळच्या सीमेवरचे नेपाळी किंवा ते चीनचे लोक देशामध्ये घुसखोरी करत होते, त्यांना हे कंट्रोल करू शकले नाहीत. पण यांना मात्र त्यांनी उन्हातान्हात 700 लोकांना मरायला लावलं. एका मंत्र्याच्या पोरानं गाडीनं 7 शेतकऱ्यांना उडून मारून टाकलं. गाडीनं 7 शेत मारून टाकलं. सांगा, ते शेतकरी त्यांच्या बाजूला आहेत, राजपूत संघटना त्यांच्या बाजूला आहेत. काय झालं देशाच्या द्रौपदी मुर्मू? देशाच्या राष्ट्रपती तुम्ही केल्या आणि राष्ट्रपती करून आदिवासी महिलेला आम्ही कशी संधी दिली म्हणून आदिवासी लोकांना सांगता. आणि मणिपूरमध्ये एकट्या आदिवासी लोकांच्यावर दिवसा ढवळ्याभर रस्त्याच्या कडेला तुम्ही बलात्कार करता. बलात्कार करता. राम मंदिराचं उद्घाटन तुम्ही केलं, विश्वासघाताना केलं. राम मंदिर पूर्ण न होताना केलं. सगळ्या जाती धर्माचे पैसे त्याच्यामध्ये लागलेले आहेत. कोणाचे नाही लागलेत? कोणाचे नाही लागलेत? माझ्याकडे आले होते पैसे मागायला.
पैसे मागायला, त्यांना आता कमी करून टाकू. पैसे मागायला माझ्याकडे आले होते. मी म्हटलं हा ठीक आहे मी देणार आहे. म्हणले द्या. तुमच्याकडे नाही. म्हणले द्या. उद्धव साहेबांच्याकडे देईन. उद्धव साहेबांच्याकडे देईन. मला मग ते पावती बुक दाखवायले. ते तसं नका करू नका तसं. हे बघा मुस्लिम समाजानं पण दिले, बौद्ध समाजानं पण दिले, ह्यानी दिले. मी प्रश्न विचारला, राम मंदिर उभं करायला तुम्हाला सगळ्या जाती धर्माचे पैसे चालतात आणि निवडणुका आल्यानंतर त्याच जाती धर्मांच्या विरोधात तुम्ही बोलता. कुठल्या तोंडानं तुम्ही माझ्याकडे आलात? तुमच्याकडे एक पैसा देणार नाही आणि मी त्यांच्या पावती बुकामध्ये एक पैसा दिला नाही. द्रौपदी मुर्मू मागासवर्गीय आहे, आदिवासी आहे. का राम मंदिराचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं नाही? का पार्लमेंटच्या नवीन इमारतीचं देशाच्या प्रथम नागरिक ते आहेत, सर्वोच्च मान त्यांचा आहे. काय मागत होता विरोधी पक्ष मागणी? की तुम्ही जर देशाच्या राष्ट्रपतीकडून या ठिकाणी उद्घाटन करून घ्या. सगळ्या विरोधी पक्षांनी एका छोट्या मागणी करता बहिष्कार टाकला, पण सगळं मी केलं. अहंकारी पंतप्रधानाने मुर्मूंच्या हस्ते उद्घाटन केलं नाही, देशाच्या राष्ट्रपती असून सुद्धा. आणि म्हणून ही अहंकारी राजवट मोडीत काढण्याकरता, म्हणून ही लोकशाही वाचवण्याकरता, म्हणून हे संविधान वाचवण्याकरता, म्हणून हे पक्ष फोडाफोडीचं काम चाललंय ते, म्हणून ही संविधानिक पद्धती टिकवण्याकरता, म्हणून तुमच्या हातामध्ये ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. त्या एका मताचा 7 मेला विनायक राऊतांच्या नावासमोर त्यांची निशाणी आहे. ही आमचं माझ्या पण अजून तोंडात बसलेली नाही. खरं सांगायला गेलं एक तरी ते धनुष्यबाण तरी येतं, नाही तर घड्याळ तरी. आणि म्हणून त्यांची निशाणी आहे मशाल. ही मशाल पेटवा आणि ह्या कोकणातून कधी वाढलाच नाही ती कमळाबाई हद्दपार करा अशी विनंती करून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.